तुमच्या शंका मला माझ्या काय यायच्या ते तुमच्या माझी काय तुझी शंका येणार पोलीस लागत आहे का वर्ष विचारलं नाही येतो मी चॅप्टर नंबर 3 आणि 4 3 आणि 5 याच्यावरती रिव्हिजन देणार आहे आज बरोबर आहे उद्या आपल्या होणाऱ्या एसएससी बोर्डाच्या पेपरच्या संदर्भात तुम्हाला प्रत्येक विषयाला सांगितलं त्याचप्रमाणे सगळे प्रश्न त्याच्यातले सर्व उपक्रमांक सोडवायला विसरू नका आणि पेपर अतिशय सोपे आहेत तुम्ही पाहताय मराठी हिंदी संस्कृत तुमचा झालेले तिन्ही पेपर का असेल ती इंग्लिश आणि याच्यामध्ये गणिताचा पेपर तर फार सोपा असणार आहे क्वचित एखादं 80 पैकी 4 किंवा 7 मार्काचं गणित जरा थोडस कठीण असतं दरवर्षी आतापर्यंत कठीण पडलेलं असतं आणि ते उदाहरण कुणाला जमल याची गॅरंटी नसती पण यावर्षी मला वाटते 80च्या 80 मार्काचा पेपर नक्कीच सोपा असेल त्यामुळं पैकीच्या पैकी मार्क पडायला काहीच अडचण येणार नाही आतापर्यंत लागोपाठ 3 वर्ष पैकीच्या पैकी मार्क पडत आलेले आहेत त्यामुळे या वर्षी सुद्धा 100 पैकी 100 बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क्स मिळतील त्या हिशोबाने प्रत्येकाने जरा थोडस मनापासून नीट लक्ष द्या आपण आणि प्रकरण फक्त 4च असल्याने अभ्यास करणं फार सोपं आहे तुम्हाला 4 प्रकरणामध्ये 5वं जे प्रकरण आहे प्रोबॅबिलिटी त्या प्रोबॅबिलिटीवर बाहेरचं उदाहरण कुठलंही पडलं तरी तुम्हाला सोडवता येणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं इनर एबीसी
हे काय आहेत? हॉर्स आहेत इन अ रेस. ए ची प्रोबॅबिलिटी विन ची बी च्या ट्वाइस आहे, बी ची प्रोबॅबिलिटी सी च्या ट्वाइस आहे. म्हणजे विन होण्याची शर्यत आहे का ना, रेस. तर फाइंड द प्रोबॅबिलिटी इच हॉर्स. प्रत्येक घोड्याची काय करा? प्रोबॅबिलिटी काढायला सांगितलेली आहे. हे मी एकदा घेतलं होतं. याच्या उत्तरात याच्यामध्ये ए बी सी हे 3 हॉर्स येतील किंवा बॉय येतील किंवा गर्ल येतील किंवा मॅन इन, वुमेन इन, काय पण येईल, हे का नाही. कुठलेही शब्द येऊ द्या. डॉग इन, डॉंकी इन, काय पण येईल. ए ची बी च्या टॉईस आहे, बी ची सी च्या टॉईस आहे. बरोबर आहे का? मग या ठिकाणी सी ची शक्यता कुणीही वर्तवलेली नाही. बरोबर आहे. ज्यावेळेस शर्यतीमध्ये 3 घोडे उतरतात त्यावेळेस आपण बघितले म्हणतो हा हिला जबरदस्त दिसतो, ही नक्की जिंकल, तिला भारी, तिला भारी, तिला जिंकल. तसं सी ची शक्यता वर्तवली का कुणी? तर सी ची शक्यता वर्तवली नाही. म्हणून लेट पी ऑफ सी इज इक्वल टू एक्स म्हणायचं लक्षात ठेवा. हे फार महत्वाचं उदाहरण आहे. तिथं चिवचिव नका बरं का करू शिंदे. काय आणि लोकेश, नाही तर उठून डायरेक्ट इथे यावं लागेल लोकेश तुला. पी ऑफ सी इज इक्वल टू एक्स. त्याच्यानंतर पी ऑफ बी तो काय रे? सी च्या ट्वाइस आहे का रे? एक्स ची ट्वाइस काय होणार आहे? 2x. आणि पी ऑफ ए बरोबर काय होणार? मग बी च्या ट्वाइस आहे म्हणल्यावर 4x. आणि फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे कुठला? हे लक्षात ठेवा. पी ऑफ ए प्लस पी ऑफ बी प्लस पी ऑफ सी इज इक्वल टू 1. हा तुम्हाला एक एक्झाम्पल मध्ये देतील किंवा नाही देतील, पण हाच लिहायचा. आणि याच्यात व्हॅल्यू टाका. पी ऑफ ए च्या जागेला 4x प्लस पी ऑफ बी च्या जागेला 2x प्लस पी ऑफ सी च्या जागेला x इज इक्वल टू 1. यांची ऍडिंग करा. 4x आणि 2x, 6x आणि 1x, 7x इज इक्वल टू 1. हे 1 जसंच्या तसं मल्टिपल 7 तिकडे गेल्या 1/7. आणि ही आलेली व्हॅल्यू प्रत्येक ठिकाणी प्रोबॅबिलिटी मध्ये टाकायची. हे खाली लिहायचं, फक्त लेट शब्द लिहायचा का? डायरेक्ट देअरफॉर पी ऑफ सी इज इक्वल टू आपण x घेतलेलं आहे म्हणजेच 1/7. x ची व्हॅल्यू आली ना 1/7. पी ऑफ बी इज इक्वल टू आपण 2x घेतलेला आहे म्हणजे x काढायचं 2 अंशस्थानी लिहायचं 7 छेद आहे तसाच. पी ऑफ ए इज इक्वल टू 4x आहे म्हणजेच काय लिहिणार तुम्ही? 4/7. काय शंकाच्या मध्ये? एवढं सिंपल आहे. दुसरं उदाहरण आहे. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी 53 संडे इन अ लीप इयर. लीप इयर म्हणले की तुम्हाला कळलं पाहिजे. लीप म्हणले की लिपस्टिक लावण्याचे 1 दिवस जास्त. 366 दिवस. तू कशाला लावते? बर कुणीच लावणार. पुढे लक्ष द्या. लीप इयर मध्ये किती दिवस असतात मग? 366. किती? कशी येणार सुरुवात? देयर आर 366 days in a leap year, 52 weeks and 2 days. सगळ्या आठवड्याचं स्पेलिंग होतं ना वीकचं आणि 2 days. आता बघा लीप इयर आलं तर 52 weeks and 2 days. आणि ऑर्डिनरी इयर म्हणलं तर 52 weeks and 1 day. आणि तर 365 days. ऑर्डिनरी इयर म्हणल्यावर मग इथं 2 days म्हणल्यानंतर 2 दिवसाची गटुडे लिहायची. एस इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट संडे कॉमा मंडे. तुम्ही दाशेच्या रेषेवर चाल. संडेचं स्पेलिंग मंडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे स्पेलिंग सगळे पाठ करा. ओके. कॉमा परत इथं संडे मंडे मंडे, इथं संडे घेतलं इथं मंडे घेतलं तर मंडे पुढे बोलवायचं. परत संडे मंडे परत मंडे, ट्यूसडे परत ट्यूसडे, वेडनेसडे परत वेडनेसडे, परत थर्सडे. लक्षात ठेवा लीप इयर म्हणल्यावर 52 weeks and 2 days. 2 दिवसाची गटुडी. नंबर ऑफ इयर्स याचा 7च येणार पण बऱ्याच जणांना इव्हेंट सापडायचे नाही त्याच्यात.
प्रश्न नीट वाचायचा. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी 53 संडे इन अ लीप इयर. म्हणजे 52 आठवड्याचे 52 रविवार तर फिक्स आहे संडे, पण जे 2 दिवस आहेत त्याच्यात सुद्धा एक रविवार यावा अशी तुमची इच्छा आहे आणि त्याची प्रोबॅबिलिटी काढायची आपल्याला. लेट ए इज द इव्हेंट गेटिंग अ 53 संडे. लेट ए इज द इव्हेंट गेटिंग अ 53 संडे. मग ए इज इक्वल टू खाली ब्रॅकेट मध्ये संडे मंडे आणि सॅटरडे संडे. इल्ला लेता curly bracket close, number of A is equal to 2, probability P of A is equal to number of A upon number of years. हा फॉर्म्युला तुमचा सगळ्यांचा परफेक्ट आहे. ऑर्डिनरी इयर म्हणलं काय रे? 52 वीक्स अँड 1 डे का नाही? 1 डे म्हणजे सगळं 1 डेच खेळायची. कसोटी खेळत बसायचं का? एस इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये संडे कॉमा मंडे कॉमा ट्यूसडे कॉमा 7च्या 7 वर कंटिन्यू लिहायचे. नंबर ऑफ इयर्स 7 येणार आहे आणि त्याच्या सुद्धा प्रॉब्लेम 53 संडे. मग लेट ए इज द इव्हेंट गेटिंग 53 संडे. मग ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये फक्त ओनली संडे. नंबर ऑफ ए इज इक्वल टू 1, प्रोबॅबिलिटी पी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ इयर्स. बघा याच्यानंतर अजून त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतील की काय एक रेक्टँग्युलर आकाराचे गार्डन आहे तुमच्या बिल्डिंगच्या शेजारी. एक रेक्टँग्युलर आकाराचं काय आहे? गार्डन आहे असं समजा, नसलं तर आहे असं समजा. आणि त्याच्यामध्ये एक ओव्हल म्हणजे काय रे? विहीर आहे. त्या रेक्टँग्युलर गार्डनची लेंथ 77 आणि इथं मला वाटतं काहीतरी 50 अशी लेंथ आणि ब्रीथ दिलेली आहे रेक्टँग्युलर गार्डनची. आणि ओव्हलचा डायमीटर तुम्हाला 14 सेंटीमीटर किंवा काहीतरी असेल, असंच सेंटीमीटर मीटर काय देतील ते देतील. आणि तुम्हाला सांगितलंय की तुम्ही वारं खूप सुटलं आणि टेरिसवरचा टॉवेल तुमचा बरोबरच्या गार्डन मध्ये कुठं पडला? तळ्यात पडलेला आहे टॉवेल मध्ये, हे का नाही? तर त्याची प्रोबॅबिलिटी विचारली तुम्हाला. काही विचारू द्या उत्तराच्या सुरुवातीला. रेक्टँग्युलर गार्डन्स लेंथ इज इक्वल टू 77 अँड ब्रीथ इज इक्वल टू 50 सेंटीमीटर युनिट, त्याला विसरू नका. Therefore, area of rectangular garden is equal to L into B. Therefore, 77 into 50 feet. Therefore, multiply centimeter square. Therefore, number of years is equal. हे जी ते लिहायचं कळलं. आणि नंतर वॉवेलचा तुम्हाला काय दिलेला आहे? डायमीटर दिलेला आहे. Therefore, radius is equal to 14/2 करतात माहितीये ना. डायमीटरच्या निम्मे असते रेडियस. रेडियस इज इक्वल टू डायमीटर अपॉन 2. therefore 14/2 केलं किती येणार आहे? 7. मग एरिया ऑफ ओव्हल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. सर्कल आहे ना ती, सर्कल असल्यामुळं एरिया ऑफ ओव्हल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. मग त्याच्यानं तुमचं जे काय उत्तर येईल ह्यात किंमत टाका. 8च्या जागेला 7 टाका. जी येईल ती तुमचं म्हणजे नंबर ऑफ ए इज इक्वल टू काय असेल ती. कळलं? जे ओव्हलचा एरिया येईल तो नंबर ऑफ ए असतो. आणि मग प्रोबॅबिलिटी म्हणजे पी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ. कळलं सगळ्याला हे? त्याच्यानंतर तुम्ही फुटबॉल खेळता असं समजा, किंवा हॉकी किंवा फुटबॉल आहे मला वाटते ना. त्याच्यामध्ये 4 ऑफेंडर्स 6 डिफेंडर्स आणि 1 गोली किंवा असं उलट सुलट काहीतरी असेल. तर तुम्हाला चूज द कॅप्टन काय सांगितलं? 1 गोल. चूज द कॅप्टन गोली, चूज द कॅप्टन डिफेंडर्स ऑफेंडर्स काही सांगतील. तर पहिल्यांदा याच्या उत्तराच्या सुरुवातीला लयच एक्झिक्युटिव्ह वाक्य लिहायचं असेल तर लिहायचं देअर आर 11 प्लेयर्स इन अ हॉकी इन अ फुटबॉल टीम. हॉकी असेल तर हॉकी टीम. therefore s is equal to कर्ली ब्रॅकेट मध्ये तिथलंच बघून लिहायचं 4 ऑफेंडर्स डिफेंडर्स काय असेल ती. 6 डिफेंडर्स असेल तर डिफेंडर, 1 गोली. नंबर ऑफ s is equal to 11. आता इथं ऑफेंडर डिफेंडर गोली आलं, त्याच्या जागेला पेन इज 4 ब्ल्यू पेन, 6 रेड पेन आणि 1
ग्रीन पेन काय म्हणजे नंबर ऑफ इयर्स किती येणार? लक्ष द्या पुढे नाही. तर तुम्ही लिहिताना सुद्धा असंच लिहायचं एस इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये 4 ब्ल्यू पेन 6 काय असेल ते सगळे पेनचे नाव लिहायची. बलून आलं तर बलून लिहा, अजून त्या जागेला फ्रूट आलं तर फ्रूटची नावं लिहा, चॉकलेट आलं तर चॉकलेटची नावं लिहा, कॅडबरी आलं तर कॅडबरीची नावं लिहा, नाही तर काही आलं तर त्या कधी आपल्या कॅडबरीचीच नावं लिहित बसची. कॅडबरीची नावं सगळी पाठ दिसतात आहे का नाही? गावडे कुठली आणि नवीनच आता कॅडबरी. तर नंबर ऑफ इयर्स बरोबर तुम्हाला येईल सोडवता. याच्यात काय शंका? आता त्याच्या पुढे सगळ्यात महत्वाचा प्रश्न बघा, इव्हेंट कशी लिहायची बघा. लेट ए इज द इव्हेंट, चूज द प्लेयर कुठला सांगितला? गोली. चूज द प्लेयर काय सांगितलं? गोली. मग ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये 1 गोली आहे की नाही. समजा तुम्हाला डिफेंडर सांगितलं असेल तर 4 डिफेंडर्स. नंबर ऑफ ए 4च लिहा, नाही तर 1 लिहा चाल. 4 जण खेळाडू तिथं, नंबर ऑफ ए किती येणार? 4. प्रोबॅबिलिटी सगळ्याला काढता येईल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये तुम्हाला मला वाटतं ती 3 खेळाडू बघा काय ती त्यांची नावं. जोसेफ, आमर, जोसेफ, अजून काय काय बघ त्याचे नाव. जॉन, वसीम आणि आकाश हे 3 जण हॉकी प्लेयर आहेत बाबा. हॉकी काय? सॉरी बास्केटबॉल. तर बास्केटबॉलचं उदाहरण जर आलं तर हे रोज प्रॅक्टिस करत होते काय गोल करण्याची. सारखी निश्चित टाकत राहायची. तर त्यांनी तुम्हाला त्याची प्रॉबिलिटी दिली बघा, कोण किती प्रमाणात टाकत होतं ते. जोसेफचं मला वाटतं किती दिलेलं रे? 4/5 4/5. हा 4/5. वसीमचं काय दिलेले? 0.83 आणि 50 असं नाही. हा समोर लक्ष द्या. हे अरे बाळांनो, हे गणित तुम्ही घरी पण पाहिलेलं नाहीये, हे नीट समोर लक्ष द्या. बघा आता याच्यामध्ये सुरुवातीला हे 3 एका खाली लिहून घ्यायचे. लिहून घेतल्यानंतर 4/5 म्हणजे ह्या 4ला पटांगणात द्यायचं. 5ने पटांगणात म्हणजे कुठं? कच्च्या पानावर. पहिल्यांदा वाघ शून्याचा, कारण 5च्या पुढे 4 आहेत का? मग टिकी लांब गोटी घ्यायची. 85 काय काय वाटतं? 0.8 आलं, पण 2 अंकी संख्या आहे का नाही इथं? 0.80 होणार त्याचं. 0.80 किंवा तर कुठं इथं गोटा आहे सर? आपण द्यायचे किती गोटे वाढवले तरी चालतात पुढं. कुठं? 8च्या पुढं. तिथं 2 अंकी संख्या आहे. इथं 58% म्हणजे काय रे? 58 भागिले 100 म्हणजे 0.58. मग कुणाची प्रॉबिलिटी सगळ्यात जास्त आली? वसीम. कळलं? मग त्यांनी तुम्हाला तेच विचारलं, हायएस्ट प्रॉबिलिटी कोणाची? तर काढायचं वसीमची. ओके. यानंतर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला नंबर देतील 0 1 2 3 4 5. एका डायवर नंबर आहेत ते 0 1 2 3 4 5. डायवरती काय आहेत? नंबर लिहिलेले आणि असे 2 डाय आहेत आणि थ्रोन केलेले. किती डाय आहेत? 2 आणि ते थ्रो केलेले. लक्षात घ्या, हे गणित बरेच जण फसतात बघा. आणि 2 डाईस आर रोल्डच झालं ते. एका डायवरती 0 1 2 3 4 5 असे 2 डाय आहेत नंबर लिहिलेले. लक्षात ठेवा. आणि ते 2 डाय काय ते दोन्ही डाय केलेले थ्रो केलेले. तर त्याचा सॅम्पल स्पेस लिहिताना एस इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये या 0ला पण घ्यायचं. लक्षात ठेवा 0, 0, 0, 1, 0, 2, 0, 3,
0,4 0, परत 2 ला घ्यायचं 1,0 1,1 1,2 1,3 हे अतिशय महत्वाचं एक उदाहरण आहे. टू डाईस हा रोलर सारखं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की त्यांचा की गुणाकार तुम्हाला 0 पाहिजे. प्रोडक्ट ऑफ देअर 0 पण 0 गुणाकार कोणाकोणाचा येईल रे? जिथं जिथं तुम्हाला 0 दिसल की सगळ्यांचा गुणाकार 0 येणार लक्षात ठेवा. ही लक्षात मग मोजता येतील तुम्हाला लिहिता येईल. A = कर्ली ब्रॅकेट मध्ये ते सर्व काही लिहायचं. याच्यानंतर तुम्हाला जर आलं विदाउट रिपीटिंग टू डिजिट्स नंबर 0 1 2 3 4 विदाउट रिपीटेशन म्हणलं तर 1 1 2 2 3 3 4 4 येणार का? डायरेक्ट सॅम्पल स्पेस लिहायचा उत्तर पत्रिकेत हे लिहित बसायचं का? बरेच विद्यार्थी ह्याला लिहायच्यात कर्ली ब्रॅकेट मध्ये हे लिहायचं नसतं. याच्यापासून 2 डिजिट नंबर बनवायची. S = कर्ली ब्रॅकेट मध्ये 0 ला घेणार का तुम्ही? पुढाला घेणार डायरेक्ट 1 ला 1 0 घेतल्यावर नंतर 1 1 1 घेणार का? 1 2 1 3 आणि 1 वर परत 2 ला घ्या 2 0 2 1 2 वरती 3 2 वरती असं तुम्हाला लिहिता येईल ना. याच्यात इव्हेंट येऊन येतात काय? इव्हेंट तुम्हाला येतील ऑड नंबर इव्हन नंबर. इव्हन म्हणलं की संख्येचा शेवटचा अंक 0 2 4 असेल तर त्याला इव्हन म्हणायचं आणि जर 0 2 4 नसेल तर त्या सगळ्या काय असतात ऑड. आणि तुम्हाला सांगितलं डिव्हिजिबल बाय 3 गेटिंग नंबर डिव्हिजिबल बाय 3. 3 ने भाग जाणाऱ्या संख्या कशा ओळखायच्या? तर संख्येतल्या अंकाची बेरीज जर 3च्या पाड्यात आली तर त्याला 3 ने भाग. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल 2 आणि 4 ची बेरीज 3च्या पाड्यात 6 आहेत ना म्हणजे त्याला 3 ने भाग जातो. पण लक्षात घ्या इव्हेंटला अक्षर नसेल तर अक्षर लेट A is the event getting the number divisible by 6 plus divisible by 3 जी काय असेल ती डिव्हिजिबल बाय 3 येऊ द्या किंवा मल्टिपल ऑफ 3 येऊ द्या तरी 3चाच पाडा लक्षात ठेवा. म्हणजे 3च्या पाड्यात 3 ने भाग जाणाऱ्या सगळ्या संख्या लिहायच्या असतात. याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे कधी कधी तुम्हाला म्हणतात रिपीटेशन म्हणजे विदाउट रिपीटेशन विदाउट शब्द येणारच नाही म्हणजे तुम्हाला रिपीटेशन करायला लावलेलं आहे. पण त्यावेळेस मात्र 1 1 2 2 3 3 4 4 घ्यायला विसरू नका. त्याच्यासाठी प्रश्न नीट वाचणं गरजेचं आहे. विदाउट रिपीटेशन म्हणलं तर घेऊ नका आणि रिपीटेशन म्हणलं तर घ्यायचं सगळं लक्षात. याच्यानंतर 100% परीक्षेला बऱ्याच वेळा पडलेलं उदाहरण ते म्हणजे 1 die is rolled. 1 die म्हणलं की तुम्हाला माहिती आहे S = कर्ली ब्रॅकेट मध्ये 1 2 3 4 5 6 नंबर ऑफ S = 6. हे गणित तुम्हाला 3 3 4 4 मार्काला 2 मार्काला 1 मार्काला किती मार्काला पडू शकतं. याच्यामध्ये तुम्हाला इव्हेंट काय येतील रे? इव्हन नंबर प्राइम नंबर अजून ऑड नंबर. इव्हन म्हणलं की E 2चा पाडा लक्षात ठेवा. ऑड तुम्हाला माहिती आहे बाकीच्या नंबर. प्राइम नंबर म्हणलं की प्राइम 2 3 5. बरेच जण प्राइमला 1 ला पण लिहितात. 1 ही प्राइम संख्या नाही लक्षात ठेवा. 2 3 5 7 11 13 17 19 या प्राइम नंबर आहे. प्राइम नंबर जवळपास तुमच्या 40 पर्यंत 30 पर्यंत परफेक्ट असू द्या. कारण जर तुम्हाला सांगितलं 1 to 30 कार्ड 1 to 30 नंबर लिहिलेले 30 कार्ड्स इन अ बॉक्स. 1 ते 30 पर्यंत नंबर लिहिलेले 30 कार्ड इन अ बॉक्स आणि मग त्यात इव्हेंट म्हणतील अप्राइम नंबर. प्राइम नंबर असलेलं कार्ड तर 30 पर्यंतच्या प्राइम नंबर तुम्हाला सांगता आल्या पाहिजे. मग प्राइम नंबर काय 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 लिहायची गरज आणि त्याच्या पुढे पाहिजे असेल तर 23 29 31 37 30 इथपर्यंत आपण घेतलेल्या या तुम्हाला पुढे नक्कीच उपयोगी पडतील. त्यावेळेस तुम्हाला लक्षात राहतील. याच्यानंतर तुम्हाला 2 dice are rolled म्हटलं तर S = कर्ली ब्रॅकेट मध्ये स्मॉल ब्रॅकेट 1 1
तुम्ही आता एवढी बडबड केल्यानंतर उद्या सकाळी घेणार नाही लेक्चर घेऊन काय उपयोग होणार नाही, कारण तुम्ही आताच लक्ष देत नाही. अजून ते पहिल्यांदाच चाललंय रिव्हिजन. बघा 1,1 1,2 1,3 कधी रे टू डाईस आर रोलडला तुमच्या चुका काय होतात बघा. 1,6 लिहिता तुम्ही, इथं पण बरेच जण स्वल्पविराम द्यायला विसरता. आणि हे एक नीट काढा, स्वल्पविराम नीट काढा पवार, नाहीतर काय ती ओळखूच येत नाही. असं काय करू नका. आणि सगळ्यात महत्वाचं, शेवटी बरेच विद्यार्थी 6,6 लिहितात पण कर्ली ब्रॅकेट क्लोज करत नाही. तर हे एक इम्पॉर्टंट महत्वाची सूचना लक्षात ठेवा. नंबर ऑफ इयर्स तुम्हाला 36 हे बरेच जण सगळेजण व्यवस्थित लिहितील. आणि इव्हेंट ह्याच्यात येऊन काय येतील रे, सम ऑफ अपर फेस ऍटलीस्ट 10. सम म्हणलं की बेरीज, ऍटलीस्ट म्हणलं की कमीत कमी. बेरीज तुम्हाला 10 सांगितलेली आहे, 10 11 12 ज्याच्या कंसातल्या अंकांची बेरीज 10 11 12 येईल ते सगळे गणुडी लिहायची. ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये. समजा तुम्हाला म्हणले सम ऑफ अपर फेस गेट इन प्राइम नंबर, तर प्राइम नंबर कुठले आहे, 2 3 5 7 11 13. सगळ्यात शेवटची बेरीज काय येणार आहे, 12. म्हणजे 13 कुठे येणार आहे का, ज्या ज्या कंसातल्या अंकांची बेरीज 2 3 5 7 11 येईल ते सगळे काय लिहायचे, बॉक्स कंस लिहायचे. बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये. काय शंकाच्या मध्ये, तर अशा प्रकारे इव्हेंट कट नीट लक्ष द्या. याच्यासाठी इव्हेंट कट जेवढ्या पुस्तकात इव्हेंट आहेत तेवढ्या सगळ्या इव्हेंट नीट पहा. आणि तुम्हाला जर सांगितलं 1 पॉइंट टॉस्ड, 1 पॉइंट 1च पॉइंट सांगितलेला आणि टॉस केलेला आहे, तर 1 पॉइंट म्हणलं की एस इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये एच कॉमा टी. नंबर ऑफ एस किती येणार रे, 2. आणि तुम्हाला सांगितलं लेट ए इज द इव्हेंट गेटिंग अ हेड, मग ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये ओनली एच लिहायचा. नंबर ऑफ ए किती येणार आहे, 1च. आणि प्रोबॅबिलिटी पी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. आणि सगळ्यात महत्वाचं 2 कॉइन्स आर टॉस्ड आलं तर 2 कॉइन्स आर टॉस्ड म्हणजे काय येणार, एस इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये एच एच कॉमा टी टी कॉमा एच टी कॉमा टी एच. नंबर ऑफ एस किती येणार आहे, 4. त्याच्यात इव्हेंट तुम्हाला माहिती आहे, ऍट मोस्ट 1 हेड म्हणलं, ऍट मोस्ट 1 हेड पाहिजे. ऍट मोस्ट आल्या जास्तीत जास्त 1 हेड पेक्षा जास्त हेड चालत नसलं तरी चालतं. मग 1 हेड पेक्षा जास्त हेड कुठे घेतात का नाही, हे फक्त चालणार, बाकी तिन्हीच्या तिन्ही चालणार, लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला सांगितलं 3 कॉइन्स आर टॉस्ड, 3 कॉइन्स म्हणलं की काय सांगणार सांगा, एस इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये 3 वेळा एच, कॉमा द्यायला विसरू नका, परत डबल एच टी, हे उलट लिहा परत टी डबल एच, नंतर मध्ये टी टाकलं एच टी एच, जिथं एच तिथं टी, जिथं टी तिथं एच. स्वल्पविरामच्या ठिकाणी स्वल्पविराम द्यायला विसरू नका. आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज करा. नंबर ऑफ एस इज इक्वल टू 8. तिथं इव्हेंट तुम्हाला विचारतील ऍट मोस्ट 2 हेड. ऍट मोस्ट म्हणलं की जास्तीत जास्त शब्द लक्षात ठेवा, म्हणजे 2 हेड पेक्षा जास्त हेड चालणार. 2 पेक्षा जास्त हेड किती इथं इथं का नाही, अजून दुसरीकडे आहेत का कुठं नाही, मग फक्त एवढंच लिहायचं नाही, बाकी साथीच्या साथी लिहायचं. ऍट मोस्ट 2 टेल म्हणजे फक्त 3 टेल लिहायचे नाही, बाकी साथीच्या साथी लिहायचे. सेकंड कॉइन हेड म्हणलं म्हणजे हे पहिलं कॉइन, सेकंड कॉइन, थर्ड कॉइन. सेकंड कॉइन वर तुम्हाला हेड पाहिजे, म्हणजे इथं सेकंड नंबरला एच असेल ते सगळं लिहायचं. काय शंकाच्या मध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला माहिती आहे, 1 कॉइन आणि 1 डाय सायमल्टेनियसली टॉस्ड. एस इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये स्मॉल ब्रॅकेट एच कॉमा 1 एच कॉमा 2 एच कॉमा कुठपर्यंत येणार, 6 पर्यंत. नंतर खाली परत टी कॉमा 1 टी कॉमा 2 टी कॉमा 6 कर्ली ब्रॅकेट क्लोज. नंबर ऑफ एस इज इक्वल टू 12. तिथं असं डॉट डॉट करू नका, तुम्ही सगळे लिहायचं बरं का. आणि जर तुम्हाला सांगितलं 1 to 20 नंबर लिहिलेले 20 कार्ड्स इन अ बॉक्स, तर एस इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 20 पर्यंत सगळ्या नंबर लिहायच्या. नंबर ऑफ एस इज इक्वल टू 20. आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये इव्हेंट काही विचारले जातील, प्राइम नंबर, ऑड नंबर, इव्हन नंबर
किंवा डिव्हिजिबल बाय 3, डिव्हिजिबल बाय 4 अशा कुठलेही तुम्हाला इव्हेंट विचारल्या जातात आणि जर अक्षर नसेल तर त्याला लेट ए इज द इव्हेंट लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला सांगितलं ए इज द इव्हेंट म्हणजे सगळ्यालाच ए नाही घ्यायची, ए बी सी काय असतील तेवढे इव्हेंट. आणि तुम्हाला माहिती आहे सगळ्यात महत्वाचं पत्त्याच्या कॅटचं एक उदाहरण. वेल अ सॅम्पल ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स इन अ पॅक. उत्तराची सुरुवात काय रे? 52 प्लेइंग कार्ड्स इन अ पॅक. नंबर ऑफ इयर्स इज इक्वल टू 52. भाई इव्हेंट तुम्हाला स्पेड कार्ड विचारलं तर 13 लिहा. लेट इज द इव्हेंट गेटिंग अ स्पेड कार्ड. मग खाली जात 13 स्पेड कार्ड इन अ पॅक. नंबर ऑफ इज इक्वल टू 30. प्रोबॅबिलिटी करता येईल सगळ्यांना. तुम्हाला स्पेड विचारतील, हार्ट विचारतील, डायमंड विचारतील, क्लब विचारतील. ते 13 लक्षात ठेवा. कुठले कुठले 4 प्रकारचे पत्ते परत एकदा सांगा? स्पेड, डायमंड, हार्ट आणि क्लब. हे प्रत्येकी किती आहे? 13. फेस कार्ड आलं तर 12. 12 फेस कार्ड इन अ पॅक लक्षात ठेवा. 12 फेस कार्ड इन अ पॅक. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जर सांगितलं ब्लॅक कार्ड म्हणलं तर 26, रेड कार्ड म्हणलं तरी 26. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये ब्लॅक किंग म्हणलं तर 2, ब्लॅक क्वीन म्हणलं तरी 2, रेड क्वीन म्हणलं तरी 2च लक्षात ठेवा हे. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला याच्यात रिकाम्या जागेत असेल तर बघा तुम्हाला म्हणतील टिंब रेड कार्ड प्लस टिंब ब्लॅक कार्ड इज इक्वल टू टिंब. पण 26 रेड कार्ड, लक्ष द्या पुढे नीट. 26 रेड कार्ड, 26 ब्लॅक कार्ड, देअरफॉर टोटल किती रे? 52 कार्ड्स. अशा सुद्धा तुम्हाला रिकाम्या जागेमध्ये याच्यावर एक्झाम्पल पडू शकतं. प्लेइंग कार्ड्स इन अ पॅक वरती लक्षात ठेवा. याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे 3 बॉईज अँड 2 गर्ल्स आर इन 2 मेंबर्स कमिटी किंवा 3 men and 2 women are in 2 members committee. त्याच्या संदर्भात आपण काल पाहिलेला आहे. उत्तराच्या सुरुवातीला तुम्हाला माहिती आहे देयर आर 3 men B, M1, M2, M3 and 2 women B, W1, W2. S is equal to खाली ब्रॅकेट मध्ये. पण उत्तराची सुरुवात नीट लक्षात ठेवा. लेट देयर आर 3 men B and 2 women B लक्षात राहील. आणि नंतर S इज इक्वल टू खाली ब्रॅकेट मध्ये M1, M2, पहिल्या लिपीत अक्षर काढायला विसरू नका, दुसऱ्या लिपीत काढू नका. ओके. W1, W2 ची इव्हेंट यायला विसरू नका. बरेच जण W1, W2 विसरतात. कसं होणार आहे? M1, M2, M1, M3, M2, M3, W1, परत W1, M1, W1, M2, W1, M3, नंतर W2, M1, W2, M2, W2, M3. का 2 मेंबरच्या कमिटी करायच्या. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये तुम्हाला इव्हेंट मध्ये at least 1 woman, at least 1 man, at most 1 woman असं काही इव्हेंट विचारतील. at most म्हणलं तर त्यापेक्षा जास्त असेल ते लिहायचं नाही. बाकी सगळं लिहायचं. हे वाक्य लक्षात ठेवा. at least म्हणलं तर कमीत कमी असतं. आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये चॅप्टर नंबर आपला याच्यातले जवळपास आपले सगळी उदाहरणं झालेले असतील. जरी राहिलं असेल तर तुम्ही घरी करताल. आणि सगळ्यात महत्वाचं उदाहरण नंबर प्रकरण नंबर 3. प्रकरण नंबर 3 मध्ये काय सांगितले बघा. एपी मध्ये सगळ्यात महत्वाचं सकाळी आपण काय ठराविक एक्झाम्पल घेतले. सांगा बरं. जर तुम्हाला आलं T18 वजा T13 आणि T बरोबर 5 तर इज इक्वल टू टिंब. काय करणार रे? या 18 ला सुद्धा 5 ने गुणायचं, 13 ला सुद्धा 5 ने गुणायचं. आणि जो काय गुणाकार येईल त्यांची वजाबाकीची येईल ती काय असणार आहे त्याचा पर्याय. प्रकरण नंबर 3 मध्येच प्रॉब्लेम सेट मध्ये पर्याय भरपूर आहेत. ते पर्याय सगळे व्यवस्थित बघा. पुस्तकातलेच पर्याय पडतील. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला माहिती आहे या चॅप्टर मध्ये तुमचं जमलिंग होतं ते उदाहरण कुठलं?
आठवतंय का? फाइंड द सम ऑफ ऑल, फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 even natural number. Find the sum of first 123 even natural number. By even natural number 2, 4, 6, dot 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 dot, yes 123. बडबड करू नका, पुढे लक्ष द्या. हे फार महत्वाचं उदाहरण आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अजून काय येईल तुम्हाला? 1 to 40, 140. Find the sum of all numbers 1 to 140 divisible by 4. डिव्हिजिबल बाय 4 म्हणल्यानंतर 4 ने भागणाऱ्या संख्या कुठल्या? 4, 8, 12 डॉट डॉट करून 136. याच्यावर तुम्हाला कदाचित ऍक्टिव्हिटी सुद्धा विचारली जाऊ शकते. इथं दोन फॉर्म्युले वापरायच्या. ए बरोबर 4, डी बरोबर 8 वजा 4 म्हणजे 4. ही टीएन बरोबर 136 व्हॅल्यू असते, लक्षात ठेवा. पहिल्यांदा टीएन चा फॉर्म्युला वापरा, त्याच्याला एन ची व्हॅल्यू काढा. आणि एसएन चा फॉर्म्युला वापरताना अशा वेळेस एसएन इज इक्वल टू एन अपॉन टू स्क्वेअर ब्रॅकेट टी1 प्लस टीएन हा फॉर्म्युला वापरायला विसरू नका. टीएन म्हणजे लास्ट टर्म तुम्हाला माहित आहे, टी1 म्हणजे फर्स्ट टर्म माहित आहे, आणि एन ची व्हॅल्यू तुम्ही याच्यावर टीएन च्या फॉर्म्युल्यावरनं काढणार आहे. तुम्हाला म्हणतील फाइंड द सम ऑफ all 3 digit natural number divisible by 5. 3 digit natural number 5 री भागणारी 100, 105, 110 डॉट 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 990. जर तुम्हाला हाऊ मेनी 3 digit natural number, सगळीकडे सम करू नका. सम विचारलं तर सम करा म्हणजे ते सूत्र वापरा, नाहीतर फक्त टीएन चा फॉर्म्युला वापरायचा. इथं तुम्हाला म्हणलं हाऊ मेनी 3 digit natural number divisible by 5. 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी नैसर्गिक संख्या किती? तर तिथं बेरीज करायची का? नाही करायची. याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुम्ही जास्त बडबड केली तर उदाहरण मी फार कमी घेतोय बरं का. कारण तुम्हाला काय झालेलं आहे, तुम्हाला वाटते काय ऐकून उपयोग नाही, आपल्याला काय समजत नाही. आणि काय कायला समजते पण त्यांना वाटते आपल्याला येते, आणि ज्याला येत नाही त्याचं नुकसान होते हे त्यांना कळत नाही. आणि तुम्हाला मी अजून मी सांगतो, इथून पुढे एक वाक्य लक्षात ठेवा. हे तुम्ही कुठेही गेला तर हे चॅप्टर तुम्हाला पुढे आहेत, आणि त्यावेळेस ते तुम्हाला बारकाईने अभ्यास करावा लागणार हे लक्षात ठेवा. त्यापेक्षा आता मनापासून थोडं थोडं लक्ष दिलं तर थोडंफार आता लक्षात राहील, पुढे तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे. हे काय नुसतं उद्याच्या पेपरसाठीच नाही चाललेलं रिव्हिजन, की जेणेकरून तुम्हाला पुढे हे आता जर उदाहरणं घेतली आपण तर त्याचा उपयोग पुढे 100% होणार आहे. आता बघा, याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं या चॅप्टर मध्ये लेखी उदाहरणाकडे बघा. सानिका 1 जानेवारी 10 रुपीज, सेकंड डे ला 11 रुपीज, थर्ड डे ला 12 रुपीज, सो ॲज इन्व्हेस्ट. आणि 31 डिसेंबर 2021 आलं 2021. तर कसलं वर्ष असणार आहे हे? लीप असणार आहे का? नाही. 2016 आणि 2020 आलं तर लीप इयर असणार आहे. इथं सुरुवात कशी करणार? उत्तराची लक्ष द्या. उत्तराची सुरुवात लेखी उदाहरणात कशी करायची बघा. सगळ्यांनी नीट ऐका. जे उदाहरण दिलेलं आहे ते उदाहरण जसंच्या तसं लिहायचं सगळं. फक्त फाइंड द टोटल इन्व्हेस्टमेंट किंवा टोटल सेव्हिंग, फाइंडच्या पुढचं वाक्य लिहायचं नाही. त्याच्या अगोदर ती सगळं आहे तसं वाक्य लिहा, आणि नंतर खाली मग 10 रुपीज, 11 रुपीज, 12 रुपीज डॉट 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 करत यस 365. कळलं? A is equal to 10, D is equal to 1, N is equal to 365. SN चा फॉर्म्युला आठवतोय? SN is equal to N upon 2 square bracket 2A plus small bracket N minus 1 into D. त्याच्यामध्ये तुम्हाला रिकाम्या जागा सुद्धा विचारल्या जातील. इतर रिकाम्या जागेमध्ये असा बॉक्स तुम्हाला विचारला जाईल, दिला जातील.
बघा, आणि याच्यामध्ये तुम्हाला किमती टाकताना काय अडचण. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला पुढचा एक प्रश्न असा याच्यात विचारला जाईल बघा, महत्वाचा प्रश्न. सचिनची तुम्हाला इन्व्हेस्टमेंट एनएससी फर्स्ट इयरला 5000, सेकंड इयरला 7000, थर्ड इयरला 9000. ए पवार बाहेर जातोय का तुला गप्पा मारायचं? तू तर मागणं का रबर मारत? मी काय सांगितलं, तुझा मान कशाला बाहेर पाठीमाग सारखी सारखं मारत? तू पुढे लक्ष दे. बघा, तो 5000, 7000, 9000 बरोबर आहे. मग A इज इक्वल टू 5000, D इज इक्वल टू 7000 मायनस 5000 म्हणजे 2000 E. आता बरेच जण एखादा झिरो घेताना विसरतात, तर झिरो नीट लक्षात ठेवा. आपण 2000च घेतलंय का, 5000च A ची किंमत घेतली का, याच्यातला मात्र डिफरन्स तुम्हाला नीट कळला पाहिजे. आणि तुम्हाला विचारले फाइंड द टोटल इन्व्हेस्टमेंट इन 12 इयर्स. टोटल शब्द आला की यस 12. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं इन ऑडिटोरियम हॉल मध्ये फर्स्ट रॉ 20 सीट, सेकंड रॉ 22 सीट, थर्ड रॉ 24 सीट्स. टोटल रॉज तुम्हाला सांगितलं आहे 27. टोटल रॉज किती आहे 27. आणि फाइंड द सीट ऑफ 15th रॉ. 15 रॉ 15 म्हणले की काय रे टी 15. आणि फाइंड द टोटल सीट इन दिस. टोटल म्हणलं की यस परत 27 काढायचं. आणि लक्षात, याच्यानंतर तुम्हाला सांगतील की अ मॅन बॉरोज 8000 रुपीज. अ मॅन बॉरोज म्हणजे माणसाने एक कर्ज काढलेले 8000 रुपये, त्याच्यावर 1360 रुपीज इंटरेस्ट सांगितलेला आहे. टोटल अमाउंट पेड 12 इन्स्टॉलमेंट. टोटल अमाउंट म्हणलं की यस, टोटल म्हणलं की यस. 12 इन्स्टॉलमेंट म्हणजे 12 हप्त्याची एकूण बेरीज किती होणार आहे 9360. Each installment less than 40 rupees. प्रत्येक हप्ता ते 40 रुपये कमी भरणार आहे. तर फाइंड द अमाउंट ऑफ फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे ए ची व्हॅल्यू, आणि फाइंड द अमाउंट ऑफ लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे लास्ट म्हणजे 12 हप्ता लास्ट आहे ना, तर टीएन न घेता टी 12 बरोबर किती. एसएनचा फॉर्म्युला वापरून हे कसं सॉल्व्ह करायचं, घरी गेलं नीट पहा, कारण डी ची व्हॅल्यू -40 आहे. ज्या डी ची व्हॅल्यू निगेटिव्ह येते त्यावेळेस सॉल्व्ह कसं करायचं एकदा घरी गेल्या पहा, नाहीतर आपण युट्यूबला व्हिडिओ आहेत त्याच्यात पण तुम्ही नीट सॉल्व्ह करून दाखवलेले, ते नीट ऑब्झर्वेशन करा. याच्यानंतर तुम्हाला सांगतील एका तुमच्या स्कूलमध्ये एक वृक्षारोपण कार्यक्रम घेतलेला आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट रॉ मध्ये 1 ट्री लावलेले, सेकंड रॉ मध्ये 2 ट्रीज, थर्ड रॉ मध्ये 3 ट्रीज, अशा टोटल ट्री रॉ किती आहे 25. and find the total how many total trees in this plan. ह्या प्लॅन मध्ये किती एकूण झाडे लावली. तर सुरुवात काय करणार तुम्ही 1,2,3. सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलंय उत्तराची सुरुवात अशी नाही. प्रत्येक लेखी उदाहरणाची सुरुवात दिलेलं सगळं वाक्य आहे तसे लिहायचे, फाइंडच्या पुढचं वाक्य लिहायचं नाही. आणि नंतर 1, 2, 1, 2, 3, यस 25. कळलं. A is equal to 1, D is equal to 1, N is equal to 25 घेऊन SN चा फॉर्म्युला वापरायचा. काय शंकाच्या मध्ये. त्याच्यानंतर कारगिल व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट. कारगिल मध्ये काय करायचंय बघा, एकूण तुम्हाला सांगितलेले मंडे टू सॅटरडे पर्यंत टेम्परेचर दिलेलं आहे. तर मंडे टू सॅटरडेचं टेम्परेचर घेताना A-2D, A-D, A+D, A+2D आणि A+3D हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये सांगितलेली फर्स्ट कंडिशन महत्वाची बघा, सम ऑफ टेम्परेचर मंडे अँड सॅटरडे, म्हणजे मंडे आणि सॅटरडेची बेरीज करायची, इज इक्वल मोर दॅन 5 ने जास्त आहे. कुणाची बेरीज ट्यूसडे अँड सॅटरडे, म्हणजे या ट्यूसडेची आणि सॅटरडेची काय करायची सम करायची, आणि त्यात मोर दॅन 5. काय शंका याच्यामध्ये. याच्यावर तुम्हाला डी ची व्हॅल्यू मिळणार आहे. आणि त्यांनी टेम्परेचर तुम्हाला वेनसडेचं दिलेलं आहे -30° डिग्री. मग ए ची व्हॅल्यू तुम्ही काय घेणार आहे -30, आणि डी ची व्हॅल्यू मला वाटते मायनसच येणार आहे 5 का काहीतरी. आणि या व्हॅल्यू घेऊन
या व्हॅल्यू काय करायच्या याच्यामध्ये टाकायच्या आणि त्याच्यानुसार ते काय करायचं सॉल्व्ह करायचं. याच्यामध्ये काय शंका कोणाला. आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये 4 कंजिक्युटिव्ह टर्म्स 3 कंजिक्युटिव्ह टर्म्स 4 कंजिक्युटिव्ह टर्म्स मध्ये की काय येणार